जर समजा आपलं जर म्हणलं मुंबई कल्याण त्या साईडला जर म्हणलं हं. तर महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गाडा मालक राहुलभाई पाटील, अच्छा. त्यांना 1001 सर्जा ह्यो आपल्या धावणीचा बैल आहे. राहुलभाई पाटील हे नेमके कोण, म्हणजे आमच्या दर्शकाला सांगा. तुम्हाला माहित आहे पण आमच्या मथुर दर्शकाला. बैलाचे मालक हा आज महाराष्ट्रात सगळ्यात चर्चेतला जे विषय समजा ज्या गाडा मालकाचं नाव आहे हा हा. ह्या मालकाच्या धावणीला आपल्या धावणीचा वासरू केलेलं आहे. अच्छा, म्हणजे आपलं वासरू केलं. हा, सर्जा 1001. सर्जा आपल्याकडून गेलाय. अच्छा हा, अच्छा. म्हणजे सर्जा सध्या कुठं, कोण्या गावात आहे, म्हणजे कोण्या जिल्ह्यात आहे? आता ती तिकडं ठाणे कल्याण त्या साईडला जर मुंबई साईडला बिनजोडचे मैदान असलं ती बाहेर काढते ती. अच्छा, म्हणजे हा. ठाणे कल्याणला दिलेलं आहे तुम्ही. हा, अच्छा. हा. बाकी इतर ठिकाणी अजून महाराष्ट्रात ठिकठिकाणी जे बैलगाडा शर्यत होत असतात, हा. कारण ते शेतकऱ्याचं सगळ्यात मोठा म्हणजे पोळा सण हा सगळ्यात महत्त्वाचा सण. हा. त्यात बैल म्हटल्याच्यानंतर जीव की प्राणी, कारण हा. शेतीला कणा असणारा हा बैलच आहे. बैल. कारण शेत बळीराजा म्हटल्याच्या नंतर बैलाच आहे, परंतु तुम्ही वासरं विकतात. बाकीच्या इतर ठिकाणाहून तुम्हाला काय माहिती आली? नाही ना, आता प्रत्येक जिल्ह्यातून जी समजा आम्हाला गाडी उतरल्यानंतर जी समजा फोन येते तो हं. गोरे तुमचं वासरू इथं पळालं, इथं 1 नंबर आला. आता लगातार 4 दिवसामध्ये आमचे 4 वासरं 4 दिवसापासून 1 नंबरचे मान करीत महाराष्ट्रामध्ये. अच्छा माझं नाव सुनील संताराम गोरे, अच्छा राहणार दगडी शहाजमपूर, तालुका जिल्हा बीड. अच्छा आम्ही शेतीला ह्यो साईड बिझनेस म्हणून ही 3री पिढी आमची चालू आहे. अच्छा म्हणजे आजोबांनी केला, वडिलांनी केला, आता मी करतो. माझे मुलं पुतणी हे सगळे ह्या धंद्यामध्ये आले. अच्छा आज पूर्वी आम्ही शेतीच्या कामात धंदा करत होतो. बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलगाडी क्षेत्र जे चालू झालं हां हां. तेव्हापासून आम्ही 2017-16 पासून शर्यती धंदा करायला चालू झालो. अच्छा. तर महाराष्ट्रामध्ये भरपूर बैल आम्ही नाही, मला एक सांगा तत्पूर्वी की तुम्ही म्हणता की आमची 3री पिढी, म्हणजे तुमचे वडील आजोबा हे पहिले बैल विकायचे का हेच बैल विकायचे? नाही वासरं यात्राचे वासरं आणून विकायचे, शेती कामाचे बैल, आगुटीच्या टायमाला शेती कामाचे बैल विकायचे आणि नंतर पोळा झाल्यानंतर मग वासराचा व्यापार करायचा. अच्छा. हा, तर महाराष्ट्रामध्ये असे 1-2 जिल्हे सोडता टोटल महाराष्ट्रामध्ये आमचे वासरं आहेत. मग म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं हा. की अख्ख्या महाराष्ट्रावर तुमचा डंका आहे. हा, खिल्लार वासरांच्या व्यापारात 3री पिढी, नफा तोट्यातूनही परंपरेचा वारसा जपणारे सुनील गोरे, बीड. कधी नफा होतो कधी तोटा, पण हा व्यवसाय आमच्या रक्तात आहे असं ठामपणे सांगणारे दगडी शहाजनपूर, तालुका जिल्हा बीड येथील रहिवासी सुनील गोरे हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खिल्लार वासराचे व्यापारी म्हणून ओळखले जातात. अल्पभूधारक शेतकरी असलेले गोरे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून खिल्लार वासरांचा व्यापार सुरू ठेवत 3ऱ्या पिढीची परंपरा जपली आहे. गोरे यांच्या दावणीला व गोठ्याला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मनमोकळेपणे आपल्या जीवन प्रवासाची कहाणी उलगली. माझा आजोबा आणि वडील बैलाचा व्यापार करायचे. काळ बदलला, गरज बदलली आणि मी वासाचा व्यापार सुरू केला असं सांगताना त्यांच्या चेहऱ्यात अभिमान झळकत होता. खिल्लार वासर म्हणजे केवळ मैदान जनावरे नाहीत, तर ती भविष्यातील शर्यतीतील हिरो असतात असे ते आवर्जून सांगतात. ही वासरे ट्रेन करावी लागतात. योग्य तो खुराक, योग्य ती काळजी आणि सातत्यपूर्व शिकवणी दिली तरच ती मैदान गाजवतात असे ते म्हणाले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या वासरांना मोठी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी या वासरांवर जीवापाड प्रेम करतात. पुढे हीच वासरे महाराष्ट्राला वेळ लावणाऱ्या बैलगाड्या शर्यतीत धाव घेताना पाहायला मिळतात याचा त्यांना विशेष अभिमान आहे. मात्र या चमकदार प्रवासाला एक काळी बाजूही आहे. एखादं वासरू शर्यतीत मैदान मारल्यानंतर दगावल्याची बातमी कानावर आली तर मन सुन्न होते असे सांगताना त्यांचा आवाजही थरथरत होता. नफा तोट्यांच्या गणितात अडकून न पडता परंपरा, प्रेम आणि मेहनतीच्या जोरावर हा व्यवसाय जीवन ठेवणारे सुनील गोरे आजही खिल्लार वासराच्या दुनियातील एक विश्वासू नाव बनलं आहे. खतरनाक बैलगाडा शर्यतीत धावणाऱ्या अनेक बलदंड बैलाच्या पाठीमागे अशा मेहनती हाताचा आणि संवेदनशील मनाचा इतिहास दडला आहे. चला तर मग आपण सुनील गोरे यांची संवाद साधूया. तत्पूर्वी आपण जर नवीन असाल तर आमच्या SK न्यूज महाराष्ट्र असेल, SK न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस असेल, कीर्तनकार महाराष्ट्राचा असेल किंवा आपला शेतकरी असेल, या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व नवीन अपडेट्ससाठी माहिती घ्या. धन्यवाद. चला तर मग जाऊया सुनील गोरे यांच्याकडे. दादा रामराम. मला एक सांगा, तुम्ही शेतकरी आहात. शेतकरी यासोबतच तुम्ही
साईड बिझनेस म्हणून हे पिल्ले विकतात आणि याच्या हे पटावरील बैल विकतात. नेमकं काय या मागचं नेमकं काय फलित काय किंवा नेमकं या संदर्भात काय विषय जर आम्हाला थोडक्यात आमच्या दर्शकासाठी सांगावं. तत्पूर्वी तुम्ही तुमचं नाव सांगावं आणि त्यानंतर कधीपासून करता, काय करता आणि हे गाव कुठपर्यंत येतं, मुख्य रस्ता किती लांब, या संदर्भात विस्तृत आपण चर्चा करूया. सांगा सर, काय म्हणताल दादा तुम्ही? आता माझं नाव सुनील संताराम गोरे, अच्छा राहणार दगडी शहाजनपूर, तालुका जिल्हा बीड. अच्छा. आम्ही शेतीला ह्यो साईड बिझनेस म्हणून ही तिसरी पिढी आमची चालू आहे. अच्छा म्हणजे आजोबांनी केला, वडिलांनी केला, आता मी करतो. माझे मुलं पुतणी हे सगळे ह्या धंद्यामध्ये आले. अच्छा. आधी पूर्वी आम्ही शेतीच्या कामात धंदा करत होतो. बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलगाडी क्षेत्र जे चालू झालं हां हां. तेव्हापासून आम्ही 2017-16 पासून शर्यती धंदा करायला चालू झालो. अच्छा. तर महाराष्ट्रामध्ये भरपूर बैल आम्ही नाही, विकले. मला एक सांगा तत्पूर्वी की तुम्ही म्हणता की आमची तिसरी पिढी म्हणजे तुमचे वडील आजोबा हे पहिले बैल विकायचे का हेच बैल विकायचे? नाही यात्राचे वासरं आणून विकायचे, शेती कामाचे बैल, आगुटीच्या टायमाला शेती कामाचे बैल विकायचे आणि नंतर पोळा झाल्यानंतर मग वासराचा व्यापार करायचा. अच्छा. हा. आणि तुम्ही नेमकं आता वासराचा व्यापार करता का बैलाचा पण नाही करता? नाही, आम्ही आता शर्यतीच्या वासराचा व्यापार फक्त करतो. एकच आता व्यापार तो करतो. वासराचा. अच्छा. हा. बरं बरं. हां, काय सांगाल तुम्ही? सांगा ना, पुढे बोला. कसं आहे? 17 पासून बोलत होता, काय म्हणता? 17 पासून आम्ही शर्यतीच्या ह्या बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात समजा सगळ्या महाराष्ट्राला वेळ लागलं, हम्म, हम्म, तर आम्ही बी असं हे केलं की शेती कामाचे बैल समजा जे आगुटी टायमाला विकतो आम्ही, हम्म. ते बंद करून आम्ही 12 महिने हाच धंदा करायला चालू केला. अच्छा. मला एक सांगा, तुमचे हे दगडी शहाजनपूर बीडपासून अवघ्या 10-12 किलोमीटर आहे, तर पेडगावपासून 7 किलोमीटर पेंडगाव. पश्चिमेला पश्चिमेला आहे, हा, पश्चिमेला आहे, बरोबर आहे की नाही? हा, बरोबर. मला एक सांगा, तर त्या संदर्भात आता हे तुम्हाला वेळ जे लागलं हे कशामुळे लागलं? आता ह्यो शेतकऱ्याला बैलाचा नाद प्रत्येक शेतकऱ्याला हायच आता. अच्छा. आणि त्यात बैलगाडी शर्यत म्हणजे हे महाराष्ट्रातलं सगळ्यात शेतकऱ्याचं म्हणजे जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे. अच्छा. मला एक सांगा तुम्ही दादा की हे बैलगाड्या तुम्ही आता लोक किती वासरं विकली किंवा किती हे जनावरं विकलीत आणि कुठं कुठं विकलीत आणि त्यांनी किती किती बक्षीस मारले, त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? तर महाराष्ट्रामध्ये असे 1-2 जिल्हे सोडता टोटल महाराष्ट्रामध्ये आमचे वासरं आहेत. मग म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं हा. की अख्ख्या महाराष्ट्रावर तुमचा डंका आहे? हा, महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यामध्ये आहे. तुमचा डंका आहे. हा. हां, म्हणजे महाराष्ट्रावर बैलगाड्या जिथं शर्यती तिथं गोरे साहेब येतातच. हा, हा? तिथं प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा? आपली वासरं आहेत. अच्छा. आत्ताच एक ते थार वगैरे झाले, त्या संदर्भात आपले तिथं किती वासरे गेले ते? तिथं आपले थारच्या मैदानामध्ये आपण दिलेले 3 वासरं गेलते. अच्छा. हा, हम्म, श्रीनाथ केसरीला. हम्म, हम्म. तर तिथं एक नांदेड हिमायतनगरचा जी वासरू रावण नावाचं आपण दिलं तर आज वर्षापूर्वी हां हां वर्षापूर्वी जी दिलतं का वासरू, हां. ते वासरू तिथं गटपात झालं. सीमित काही त्यांचं सुट्टी करताना काही अडचण येऊन दुसऱ्या नंबरला गाडी उतरली. अच्छा. हे बैलगाडी क्षेत्रामध्ये हुकचूक चालूच असते. अच्छा. हा. तर तरी पण तुम्हाला एक फोन येत असतील ना की गोरे साहेब आता तुम्ही हा, किंवा नाही, गोरे बरोबर. दादा की तुम्ही दिलेलं वासरू चांगलं गेलं, जसं हा. की आमच्या जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही वासर भरपूर दिलेले, पण हा. माझा संपर्क जो झालेला आहे हम्म. पैठणेंच्या माध्यमातून, हा. ते सुद्धा एक वासरू तुम्हीच दिलेलं कळतंय. हा. हां, जालना जिल्ह्यामध्ये वासर. जालना जिल्ह्यामध्ये दिलीप मामा पैठणे यांना 14 महिन्यापूर्वी आपण एक गोकुळ नावाचं वासरू दिलं. गोकुळ दिला होता. गोकुळ हा. चांगला गेलाय. गोकुळ 951 ला गेला. गोकुळ त्याने कटरेवाडीचे आपलं आम्हाला त्यांना दिला, हम्म, हम्म, हम्म. पण तो आंबडलाच आहे सध्या बैल. नाही, तो दिला गेलाय. हा, नाही आता सध्या आंबडलाच आहे. दिलता पण पुन्हा आंबडला आणला बैल. अच्छा. आणि त्यांनी इथं आपलं ह्याला आयल्यानगरमध्ये 1 नंबर केला. अच्छा. त्याच्यानंतर परवा दिवशी एक बकासूरच्या गळ्यात पडून त्यांनी चांगल्यापैकी स्पीड लावून 1 नंबरचा मानकरी झाला. अच्छा. गोकुळ. अच्छा. हा. तर बरं, मला ते चालतंय, काय हरकत नाही. तुम्ही हे गोकुळच्या संदर्भात बोलताय, हम्म. पण या संदर्भातच मला अजून एक सांगा की बाकीचे तुम्ही जे वासरं विकलीत हा. त्या वासरांची नावं काय आणि त्यांनी कुठं कुठं पैंजा वगैरे मारला, त्या हा. संदर्भात काय सांगाल? आता जर समजा आपलं जर म्हणलं मुंबई कल्याण त्या साईडला जर म्हणलं हम्म. तर महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गाडा मालक राहुलभाई पाटील, अच्छा. त्यांना 1001 सर्जा ह्यो आपल्या धावणीचा बैल आहे. राहुलभाई पाटील हे नेमके कोण, म्हणजे आमच्या दर्शकाला सांगा. तुम्हाला माहित आहे पण आमच्या भरपूर दर्शकाला. बैलाचे मालक हां आज महाराष्ट्रात सगळ्यात चर्चेतला जे विषय समजा ज्या गाडा मालकाचं नाव आहे, हां हां. ह्या मालकाच्या धावणीला आपल्या धावणीचा वासरू गेलेलं आहे. अच्छा, म्हणजे आपलं वासरू केलं. हा, सर्जा 1001. सर्जा आपल्याकडून गेलाय. अच्छा. हा.
अच्छा, म्हणजे सर्जा सध्या कुठं कोण्या गावात आहे, म्हणजे कोण्या जिल्ह्यात आहे? आता ती तिकडं ठाणे कल्याण त्या साईडला ना, मुंबई साईडला बिनजोडचे मैदान असलं ती बाहेर काढते ती. अच्छा, म्हणजे हा. ठाणे कल्याणला दिलेला आहे तुम्ही. हा. अच्छा. हा. बाकी इतर ठिकाणी अजून महाराष्ट्रात ठिकठिकाणी जे बैलगाडा शर्यत होत असतात, हा. कारण ते शेतकऱ्याचं सगळ्यात मोठा म्हणजे पोळा सण हा सगळ्यात महत्त्वाचा सण. हा. त्यात बैल म्हटल्याच्यानंतर जीव की प्राण आहे, कारण हा. शेतीला कणा असणारा हा बैलच आहे. बैल. कारण बळीराजा म्हटल्याच्या नंतर बैलाचा आहे, परंतु तुम्ही वासरं विकतात. बाकीच्या इतर ठिकाणाहून तुम्हाला काय माहिती आली? नाही ना, आता प्रत्येक जिल्ह्यातून जी समजा आम्हाला गाडी उतरल्यानंतर जी समजा फोन येते तो हं. गोरे तुमचं वासरू इथं पळालं, इथं 1 नंबर आला. आता लगातार 4 दिवसामध्ये आमचे 4 वासरं 4 दिवसापासून 1 नंबरचे मान करीत महाराष्ट्रामध्ये. अच्छा. काही समजा आदतमध्ये पळतेत, हं. काही घाटामध्ये पळतेत, काही बिनजोडमध्ये पळतेत, काही काही गाडा मालक म्हणते टेटस लावा. पण आम्ही आता एक बैल समजा अनेक रोज 4-4 बैल जर पळायला लागले तर काही लोकांना वाटतं एवढे बैल यांचे पळतेत कसे. अच्छा. हा, आता पुण्यामध्ये बी भरपूर माझे बैल आहेत, अच्छा. काही घाटाचा राजा झालेत. अच्छा. तुमच्या अंबड तालुक्यामध्येच रमेश हागर यांना एक हरण्या नावाचं वासरू दिलं अच्छा. कधी दिलं 12 होतं? महिन्यापूर्वी. अच्छा. त्यांनी पुण्याला एरोंडेला दिलं. अच्छा. किंवा तुम्हाला सांगतो घाटाचा राजा पहिल्याच घाटामध्ये घाटाचा राजा झाला. अच्छा. आणि इथं पाबळला एक महिन्यापूर्वी वासरू पाठवलं होतं मी. पाबळ कोण्या जिल्ह्यात आलं? पाबळ पुणे, पुणे, चाकण पुणे. चाकण, शिक्रापूर side. अच्छा. अच्छा. तिथं दिलं त्यांना. तुम्हाला सांगतो त्या मालकांचं आडनाव अं, असू दे असू दे, चाकण. त्यांचं तुम्हाला सांगतो त्यांना दिलं पहिल्याच घाटामध्ये त्यांनी बारी भिडवली. अच्छा. हा, असे पुन्हा पक्षा नावाचं एक वासरू आहे पुण्यामध्ये, विवेक वाळूंजला दिलेलं. अच्छा. हा, पुन्हा आता ह्यांना विश्वनाथ टोपीला एक वासरू आहे बकासूर नावाचं, अच्छा. ते बारी सुट्टीच भिडवतोय. अच्छा. पुन्हा दुसरी गोष्ट कीर्तनकार जुन्नरचे हां. विकास महाराज हागोनी, हां. ह्यांनी एवढा विश्वास आमच्यावर टाकला की बिगर फोटोचं आमच्याकडून वासरू घेतलं एक ब्लॅक कलरचं. कारण ते बी हबप आहे आणि ते हा. म्हणजे की माऊली बळीराजा आम्हाला फसवणार. वासरू दाखवलं संध्याकाळी 9 वाजता. त्यांनी एक विश्वासाने एक आमच्या म्हणजे एवढा विश्वास टाकला की त्यांनी वासरू खरेदी केलं, हां. पांडू नावाचं. हां. ते वासरू एवढं पळायला लागलं. पण अशी आमची बॅट झाली की एके समजा आज जी आनंद झाला तो दुसऱ्या दिवशी त्या आनंदाला विरुद्ध पडला आमच्या. नेमकं असं काय केलं? वासरू आदल्या दिवशी एवढं पळलं घाटामध्ये की 1 नंबरची बारी भिडवली हां. आणि दुसऱ्या दिवशी वासरू एक्सपायर झालं. म्हणजे सगळ्यात मोठा मोठं दुर्दैव, दुःख झालं आम्हाला. सगळ्यात आम्हाला मोठं टिटस दुःख. लावायला आनंदाचं टिटस लावा का दुःखाचं लावा हे पण नाही, कळलं. नक्कीच नक्कीच सर्वात मोठं हा. दुःख. कारण तुम्ही ज्यावेळेस ते वासर सांभाळत असतात ते पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळतात, की शेवटी बळीराजाचे झाड असो की प्राणी असो की ज्यालाही जीव लावतात त्याला जीवापाड प्रेम करताना जवळचा माणूस जर कोणी गेलं तर नक्कीच दुःख होतं. हा. ते मी समजू शकतोय. हा, महाराजांचं म्हणजे त्यांना जेवढं दुःख झालं तेवढं आम्हाला पण झालं. कारण ते वासरू जेवढं पळलं असतं तेवढं आमचं पण नाव चर्चेत झालं असतं. नक्की 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 नक्की. शेवटी कसं असतं की जन्म मृत्यू हा शेवटी आपल्या हातात नसतो. आपल्या हातात प्रयत्न करणे असतात. शेवटी करता करिता भगवंत आहे, आपण ते भगवंतावर सोडून देऊया. हा. चला तर जाऊ दे, आम्हीही तुमच्या त्या दुःखात सामील आहोत. मला एक सांगा, तुम्ही आता आज आम्हाला कळालं की तुम्ही आज एक नवीन गाडी उतरवली. नेमकी आजच्या गाडीत कोणते वासरं केले त्या संदर्भात काय सांगा? आता ह्या आजच्या गाडीमध्ये हे सगळे जी वासरं आहेत 10-11 हे सगळे नवीन खरेदी करून आज वासरं समजा हे सकाळी उतरलेत. अच्छा. ह्याच्यामधले काही वासरं दिलेत आपण. काय कोणकोणते दिले, कोणत्या कलरचे दिले म्हणजे तुम्ही सांगा की. हां. हा पण वासरू दिलंय. याला काही नाव ठेवलं का ते हा जे दिला? त्याचं नाव बलमा ठेवलेलं आहे. बलमा ठेवला. अच्छा, म्हणजे बलमा दिला. हा दिला बलमा. दिला म्हणजे याच्या अगोदर सौदा झाला का काय? फोटो नाही, 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 नाही. इथं व्हिडिओ कॉलवर आमचे वासर जास्त व्हिडिओ कॉलवर निघतात. आम्ही इंस्टाला वगैरे 2-3 रील पडतात आमच्या 10-12 मधून. बाकीचे सगळे विश्वासाने गाडा मालक आमच्याकडून खरेदी करून घेते. अच्छा. हा, कारण विश्वास खूप मोठा आहे. म्हणजे तुम्ही बलमा काय बलमाच आहे ना? हा बलमा दिलाय. बलमा दिलाय आता. हा. अच्छा. बलमा कुठे दिलाय? ह्यो गेवराई तालुक्यामध्ये दिलाय. म्हणजे तुमच्या बिडातच आहे थोडक्यात. तुमच्या बिडातच आहे, काय हरकत नाही. आणि बाजूचा कोण आहे? ह्यो ह्याचं काय नाव ठेवलं नाही. ह्यो आमच्या मित्राला पाठवला. ह्यो पुण्यामध्ये दिलाय. अच्छा, पुण्यामध्ये दिलाय का? त्यांच्याकडे पहिलं वासरू एक आपलं चिक्या नावाचं 1 नंबरला. कोणते तुमचे कोणते मित्र? हा, कोणते मित्र? दत्ता शेठ पवार. अच्छा, दत्ता शेठ. नंतरचे. अच्छा अच्छा. हा, त्यांना दिलंय. त्यांना दिलाय. अच्छा. हे ब्लॅक एक दिलाय, ते आपल्या जालन्यावाल्यांना दिलाय. अच्छा, ब्लॅक त्याचं काय नाव आहे? आता ह्याचं नाव ठेवलं नाही, पण ह्याचं काहीतरी नाव आता ठेवा. राखुंडे शेठ हे ठेवून देते त्याचं नाव. राखुंडे सेट काय ठेवते? काय नाव ठेवणार राखुंडे सेट? तुम्ही इकडे येते काय तुमच्या हिशोबाने काय नाव ठेवणार तुम्ही? नमस्कार. तुम्ही काय नाव ठेवणार? त्याचं नाव आम्ही गोटी ठेवणार आहे. गोटी. गोटी कशामुळे ठेवणार? त्याचं शरीरच असंही गोटी सारखं गोल. अच्छा, म्हणून गोटी ठेवणार. गोटी ठेवणार. अच्छा. तुम्ही मला सांगा, तुम्ही नेमके कुठून आलेले आणि तुमचं सुकापूर येऊन आलो, अंबड तालुका. अच्छा.
त्यांचे व्हिडिओ कॉलला आम्ही यूट्यूबला पाहिले होते व्हिडिओ. अच्छा. व्हिडिओ बघून आलो. आमच्या मित्राला बी खूप छंद आहे शर्यतीचा. नाही नाही, कारण कसं की नाही, आमचं सुद्धा काहीतरी नवीन दाखवायचं. आम्हाला सुद्धा त्यांनी वेळ लावलं, त्यांच्या पटावरील बैलांनी वेळ लावला म्हणून आम्ही सुद्धा इतक्या लांबून दुरून त्याच्यासाठी. अंबादास पवार, अच्छा. नगर तांडा अच्छा यांचे महाराष्ट्र केसरी बैल झालेत आतापर्यंत. अच्छा. तेजा झालं, हिटलर झालं, हां हां हां. पक्षा झालं, अच्छा. आणि आज त्यांच्या बंधूकडे एक अर्जुन म्हणून अच्छा. विलास पवारकर. नाही, विलास पवार आमचे मित्रच आहेत, काय हरकत आम्ही नाही, सगळे पुण्याला असतात ते. मित्र कंपनीचे आम्ही सगळे. हां हां हां. मग त्या छंदामुळं आम्ही कधी मध्ये एक अर्ध घेऊन आपलं त्याला जीव आपला छंद शेतकऱ्याचा बळीराजाचा सर्वात मोठा छंद. हां. बैलगाडा म्हणजे सगळ्याचा आवडता छंद आहे. अच्छा, म्हणून तुम्ही त्याचं नाव आता गोटी ठेवणार. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. गोरे सर, आता गोरे दादा तुम्ही मला सांगा, आता राखुंडे पाटलांनी सांगितलं की आम्ही त्याचं नामकरण केलं, गोट्या केलं बरं का. आता तो आमच्या जालना जिल्ह्यातच येतो आणि अंबड तालुक्यात आहे, सुखापुरीच येत. आता ते झालं, पवारसाहेब झाले. पवारसाहेब आम्हाला कमी ओळख, पण त्यांचे बंधू आमचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या तांडा असेल, त्या तांड्याच्या सगळ्या परिसरात आम्ही पिंजून काढलेलं अक्षरशः. जमीन लेवलवर टोटल हिंडून पिंजून काढून प्रत्येक ठिकाणच्या आम्ही बातम्या घेतलेल्या. त्यांचा माझा दाट परिचय नाही, पण बंधूंचा माझा दाट परिचय. तर तुम्ही मला एक सांगा, आता एक तुम्ही हा छंद केला याचा बैलगाडा शर्यतीमध्ये, तर हे वासराचं तुम्ही म्हणजे याचे व्यापार जे म्हणता, तुम्ही व्यापारी आहात, तर हे व्यापार कुठून कुठून करतात, म्हणजे कुठून कुठून आणतात हे वासरं? तुम्हाला सांगतो, दिवाळी नंतर जी समजा यात्रा कर्नाटकच्या चालू होते, त्याच्यात तुम्हाला सांगतो विजापूर जिल्ह्यामध्ये काही यात्रा असतात, काही यात्रा तुम्हाला सांगतो बागलकोट जिल्ह्यामध्ये असतात. अच्छा. काही बेळगाव जिल्ह्यामध्ये असतात. अच्छा. काही गुलबर्गा इकडच्या साईडला, खालच्या साईडला त्या जिल्ह्यामध्ये असतात. अच्छा. काही महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा जिल्ह्यात बी काही छोट्या मोठ्या चांगल्या यात्रा आहेत. त्या यात्रेतून माल खरेदी केला जातो. मला एक सांगा तुम्ही गोरे साहेब, आता की तुम्ही जसं लोकांना वासर देतात, तसंच तुम्ही पण वासर खरेदी करताना तुम्ही व्हिडिओ कॉलच घेता का प्रत्येक ठिकाणी जाता का व्यापारी संघ? स्वतः प्रत्येक समोरासमोर पाहूनच वासरू खरेदी करतो. अच्छा. कारण व्हिडिओ कॉलवर जी घेतलेलं जी समजा वासरू आहे, आम्हाला समोर जी शेतकऱ्याला विश्वासाने वासरू द्यायचं असतं, आणि ते पळलंच पाहिजे, आमचं हे मुख्य ध्येय. अच्छा. कारण त्यांचं जर वासरू पळलं तर तिथं आमचं पण नाव निघतं. अच्छा. पैसे कमिण्यापेक्षा नाव महत्वाचं. अच्छा. पैशापेक्षा नाव महत्वाचं. आम्ही नावासाठी आम्ही बी असं विश्वासाने वासरू देतो, आणि विश्वासानेच वासरं समोरचे जी शेतकरी गाडा मालक आहेत ते आमच्याकडून खरेदी करतात. आम्हाला एक असं ऐकायला मिळालं की ही बीड जिल्ह्यातील दगडी शहाजनपूर हा म्हणजे वासरासाठी प्रसिद्ध गाव आहे, म्हणजे व्यापाराचं ठिकाण म्हटलं जातं. खरं काय आणि खोटं काय तुम्ही आम्हाला सांगा. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर प्रसिद्ध गाव असेल बैलगाड्या क्षेत्रामध्ये वासर खरेदी विक्रीचं, तर हे दगडी शहाजनपूर हे बीड जिल्ह्यातलं एकमेव असं गाव. अच्छा. इथं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पळणारं टॉपचं 1 नंबरचं वासरू ह्याच गावातून गेलेलं. या गावात अजून किती व्यापारी आहेत? अजून शर्यतीचा व्यापार करणारे अजून 2 आहेत का? बरं. तुम्ही एक आमच्या दर्शकाला काय आव्हान कराल, किंवा तुमच्या भविष्यात जर तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर सगळेच जण संपर्क करतील असं नाही, परंतु इच्छा तिथे मार्ग असतो. तुम्ही आमच्या माध्यमातून तुमचा नंबर द्यावा, आणि बाकी शेतकरी असतील, बैलगाडा शर्यतवाले असतील, त्यांना काय आव्हान कराल तुम्ही त्या संदर्भात? सगळे बैलगाडा मालकाला कसं आहे, आता काही मालकाला बैलगाडा मालकाला काही वासरू दिसायला देखणं लागतं. काही गाडा मालक आहेत ते आता हे थोडा सिंगाला कमी बी असला तरी बी ह्या बैलात काय चीज आहे, की आता ह्यांचे हिंद किती बैल झाले, ह्यांना त्यातलं आमच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे. अच्छा. काही मालकाला काय आवडतं, देखणं असो, पण देखणं असलं म्हणजे ते पळतं असं बी काही नाही, आणि घावटी असलं साधं असलं तरी हे कमी पळतंय असं बी काही नाही. म्हणजे वासरामध्ये तेवढी ताकद पाहिजे की बैल गळ्यात टाकल्यानंतर आपल्याला पळायची त्या क्षमता, डिरिंग. अच्छा. गरमी पाहिजे. अच्छा. तुम्ही तुमचं संपूर्ण नाव, पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा दर्शकाला, जेणेकरून तुमच्याशी संपर्क करायला हे होईल, सोपं जाईल. माझं नाव सुनील संताराम गोरे, राहणार दगडी शहाजनपूर, तालुका बीड, जिल्हा बीड. मोबाईल नंबर 84 59 48 47 19 96 04 99 71 17. मला एक सांगा, तुम्ही आता जे मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यापासून त्याचाही पत्ता सांगा, म्हणजे लोकांनी. पेंडगावकडून जर आलं तर 7 किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे दगडी शहाजनपूर. अच्छा. बीडहून जर आलं तर 12 किलोमीटर आमचं गाव पडतं. अच्छा. अच्छा. म्हणजे पेंडगावच्या मधातून रस्ता आहे का एखादा? नाही, पेंडगावून सरळ वर आलं ना तर 7 किलोमीटर पेंडगाव पासून आमचं गाव आहे. 7 आणि बीड किती पेंडगाव पासून? ते तिकडच्या साईडने बीड नाही, आम्हाला इकडच्या मार्गे 12 किलोमीटर. अच्छा. इकडच्या साईडने जर म्हणलं तर 19 किलोमीटर. अच्छा. 17-18. अच्छा.
म्हणजे लोकांना सोपा मार्ग समजा सांगतात. सोपा मार्ग इकून जी येणारी वरचे माणसं आहेत ते बीड मार्गे येऊ शकतात. हां जालना, बुलढाणा, नांदेड, ते पेंडगाव मार्ग आहेत. संभाजीनगर हे सगळे जी माणसं इकडे समजा विदर्भ आहेत हां. ते पेंडगाव मार्गाची. अच्छा हा, आणि इकडून पुण्या साईडला यायचं म्हणलं तर इकडून वरच्या साईडला यायचं. बरोबर. बाकीच्या आमच्या दर्शकांना अजून शेवटचं तुम्ही काय आव्हान कराल? हा, बैलगाडा शर्यतीबद्दल काय आव्हान कराल? ही बैलगाडा शर्यत ही आता सगळ्यात जास्त जिव्हाळ्याचा प्रश्न झाला शेतकऱ्यासाठी. अच्छा हा, आणि ह्यांनी सगळ्यांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळं खूप चांगल्या गोष्टी अच्छा भरपूर. अच्छा आता बक्षीस बी 1 नंबर मध्ये, कुठं बी गेलं तर वासराची किंमत बी होती, हां बैलगाडा मालकाला नाव बी होतं, अच्छा. सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्यापैकी, काही अडचण नाही या बैलगाडी क्षेत्रात. आता तुम्ही आत्ताच हे वासरू घेतलंय, तुम्ही मालक आहात, नेमकं केवढ्याला घेतलं आणि कुठं नेणार आणि त्याचा आता पुढं कसा हे करणार, त्या पुढं काय राहणार त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आम्ही दगडी शहाजनपूरमध्ये आलो तर आम्हाला असं मोबाईल पत्त्यावर हां आम्हाला गोरं पासपोर्ट आम्ही तर गोरं घेतलंय. अच्छा आम्ही नवीनच या क्षेत्रामध्ये आम्हाला नाद लागला फक्त. अच्छा. कंपनीनी नाथखुळा. नाद खुळा. अच्छा, कुणालचे आहेत तुम्ही? आम्ही गेवराचे. प्रॉपर गेवराचे का आजूबाजूला गाव आहे? गेवराचे बरोबर गेवराचे. प्रॉपर गेवराचे का? अच्छा, गेवरात कोणती गल्ली? हां मोठे गल्ली मोठे. मोठे गल्लीत का? अच्छा, म्हणजे मोठे गल्लीतले तुम्ही मोठेच का? नाही नाही, आम्ही दंड होते. दंड होते का? अच्छा. तर आता तुम्ही याला काय याला कुठं पळवणार का अगोदर काही हे करणार तुम्ही? नाही, आता याला शिकवणार घरी सारं हो, शिकवणार, खुराक देणार, त्याच्याकडून प्रॅक्टिस करणार. करणार. आणि हे बाजूचे जे दोस्त दिसत कोणी दोस्त कंपनी दोस्त कंपनी का कोणी धुरकरी आहे बाबा? हो, धुरकरी कोण नाही आमच्या. नाही का? नाही, पण कसं असतं की नाथ खुळा म्हणल्यानंतर कधी कोण काही बनू शकतं. आम्हाला नादच लागला हा. हा हा, होणारा भावी धुरकरी आहे. असं आहे का? अच्छा, छान छान छान. बरं, मला सांगा याचं नाव काय ठेवलंय तुम्ही? बलमा तुला. बलमा ठेवलाय का? बरं, मला सांगा ह्या बलमा तुम्ही केवढ्यात घेतला? आम्ही 41,000 घेतले. असं आहे का? बलमा 41 घेतला. हां, कधी म्हणजे किती दिवसापूर्वी बुक केलं का येणं घेणं? सकाळी पाहायला ते रात्री यांच्या मोबाईलवर पाहायला आम्ही सकाळी 6-7 आलो तिथं. घेतला, आता घेऊन चालू गावात. अच्छा, म्हणजे आता गेवरायला निघाली. छान छान छान. तुम्हाला, तुमच्या बालमाला आणि तुमच्या याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. राखुंडे पाटील, तुम्ही आत्ताच गोट्याचं नामकरण केलंय, आता तुम्ही याला घेऊन जातात, केवढ्यात घेतला आणि आता काय पुढं काय करणार? म्हणजे आम्ही आता याला घरी नेऊन शिकवणार, हां त्याच्यानंतर त्याचे काय रंगरूप चालते, हां हां हां. हा त्याची आम्ही लेकरासारखी त्याला खाद्य देणार, अच्छा दूध पाजणार. अच्छा. त्याच्यानंतर मग त्यांना आम्हाला जर चांगल्या हेतून जर आमचं पुढाकार नेलं नाव पुढं हां, राखुंडे पाटील की जे हो केलं की तुम्ही त्याला का? गोरे पाटलाच्या नावानं तिकडे जे कार करू. अच्छा, बरं, मला एक सांगा, कारण कसं असतं की आम्हाला असं ऐकण्यात मिळालं, म्हणजे आमचा तुमचा इतका अभ्यास नाही, परंतु असं ऐकायला मिळालं की वेगवेगळा खुराक करतो, दूध असतात, अंडे असतात, त्यानंतर त्यापैकी तुम्ही काय काय देतात? कारण तुम्ही याच्यापूर्वीचा अनुभव आहे तुम्हाला. सोयाबीन आणि गहू याचा भांडा देतो, अच्छा. आणि ज्यावेळेस रनिंगला वासर येते त्याच्यानंतरच दूध चालू करतो. अच्छा. असं काही गेल्या लगेच दूध पाजायला ते काय परवडत नाही अच्छा. शेतकऱ्याचं, कारण शेतीतून हे करायचं ना त्याला. हां हां शेतीत एवढं कोणतं उत्पन्न आहे? सरकार आम्हाला परत कापसाला भाव कमी करताय, तुरीला भाव कमी करताय, हां हां. त्याच्यामुळे लगेच गेला की दूध कोण पाजणार? अच्छा त्याच्या घेऊन पाहूनच त्याच्यानंतर खुराक जसं जसं गुण देते तसं तसं खुराक चालू होतो. अच्छा. आता तुम्ही हे गोट्या केवढ्यात घेतला? आम्ही 61,000 घेतला. असं आहे का? गोरे साहेबांनी किती सांगितले होते का शेवटी काही? 80,000. असं आहे का? असं आहे का? तुमचा व्यवहार झाला? दिवस गेला पूर्ण आमचा, अख्खा दिवस गेला? सौद्यात दिवस गेला. अरे वा वा. पण तुम्ही राखुंडे पाटील म्हणते, तुम्हाला बी तुम्ही घेतल्याशिवाय काही नाद, तुमचा बी नाद खुळात म्हणायचं. हां, हो ना. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्हाला आणि तुमच्या गोट्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा.